सगळे जमले इथं, त्याच्यामुळे कार्यक्रमाचा एकदम आनंद. आजचा दिवस कुठं गेला हे कळलं सुद्धा नाही आपल्याला. आणि मी सगळ्यात लहान झालो आज. आणि खो खो खेळलो, संगीत खुर्ची खेळलो. कारण की कार्यक्रम इतका महत्त्वाचा होता की मी एक दिवस बी सुट्टी कधी नसती भेटली मला. तर माझं म्हणजे वाटत नव्हतं का पुढे मला ह्या कार्यक्रम अटेंड होऊ शकतो. आपण कार्यक्रम असा करू शकणार नाही पुढं. कार्यक्रम एकदम चांगला झाला. 1997मध्ये जे विद्यार्थी होते ते तुम्हाला आता समोर दिसतील. काही विद्यार्थी आता घरी गेले. माझं नाव विलास सुधाकर पगार. स्नेह संमेलन होतं आपलं. सगळे जुने मित्र पूर्ण 28 वर्ष 27 वर्षानंतर भेटले. खूप छान वाटलं. जुन्या आठवणी शाळेच्या. आजचा दिवस कुठे गेला काही कळालंच नाही. खूपच छान वाटलं. नवनाथ पुंजाराव बनकर. कसं वाटलं तुला हे सगळे मित्र भेटले? अच्छा, चांगलं झालं काम हे. चांगलं झालं. सगळे मित्र वाटते सगळे भेटले एकूणाराला. सगळे खुश झाले. एवढी बऱ्याच दिवसानंतर आता नवीन चेहरे दिसले. हां, यातलं तुला कोण ओळखीचं वाटलं सगळ्यात आधी? बाकी सगळं ओळखीचे, मी ओळखीचं, पण मग आपलं जास्त हे नाही ना, परिचय नव्हती ना. आता परिचय झाला. हां. मी चंद्रकांत भारत पगार. संतोष गोविंदराव जाधव. 27 वर्षानंतर आपण एकत्र आलो या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि आपले शिक्षक, आपल्या मैत्रिणी आणि मित्र सगळे जमले इथं, त्याच्यामुळे कार्यक्रमाचा एकदम आनंद. आजचा दिवस कुठं गेला हे कळलं सुद्धा नाही आपल्याला. दिवस कुणीकडे गेला, संध्याकाळ झाली तरी आपल्याला कळलं नाही. रंगनाथ विठ्ठल बनकर. आज एकदम मजा भारी वाटलं मला. सर्वप्रथम मी वनिताचे आभार मानतो. तिनं जे प्रयत्न केले 1 वर्षापासून, आणि संतोषनं तुम्हाला सगळ्याला जमा करण्याचा मला तरी वाटतं तिचा सिंहाचा वाटा आहे. कार्यक्रम एकदम चांगला झाला. पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम दिवाळी झाल्यावरच करू, फक्त त्याचं स्वरूप जे आहे ते छोटं राहील. मी सायनाथ कारभारी शिरशे. 9 तारखेला माझी शाळा उघडली. मी कालच सकाळी नाशिकला जॉईन केलं. नंतर आज सकाळी वापस आलो. कारण की कार्यक्रम इतका महत्त्वाचा होता की मी एक दिवस बी सुट्टी कधी नसती भेटली मला. तर माझं म्हणजे वाटत नव्हतं का पुढे मला ह्या कार्यक्रम अटेंड होऊ शकतो. आपण कार्यक्रम असा करू शकणार नाही पुढं. तर मी एक दिवसाची का होईना सुट्टी घेऊन आणि येईल इथं. आता मला आता जाऊन उद्याची उजूक ड्युटी जॉईन करायची आहे. मला खूप प्रसन्न होतं. ग्रुपवर बी मी भरपूर मॅसेज टाकत होतो. कारण की असा कार्यक्रम आमच्या नवोदयमध्ये दरवर्षी हे मुलं करतात. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये गेट टू गेटरचा कार्यक्रम दरवर्षी असतो. म्हणजे त्या ठिकाणी तसे ते जमा होतात. आपण बी जमा झालो पाहिजे असं वाटत होतं. पण ते आज सक्सेस झालं, हे खूप आनंदाची गोष्ट आहे. मी सोमनाथ कचरू दापके. कार्यक्रम खूप छान झाला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. असं वाटलंच नाही का आपण शाळेत नाही बा आता. मी बालू एकनाथ दापके. आम्ही सगळं मित्र एकत्रित गोळा झालो आणि कार्यक्रम चांगला झाला. त्याबद्दल संतोषचे फार फार आभार. मी बबन कचरू बनकर. आपण जे जुने विद्यार्थिनी जे मित्रमंडळी इथं जमलो ना, तर त्याचं मनाला समाधान वाटलं का हे कधी होणार नाही आणि नंतर कधी भेटतो की नाही भेटतो, कसे आहे काय आहे ते सुद्धा माहिती नव्हतं. पण आता सगळे एकत्र आले त्याच्यामुळं छान वाटलं. मी कैलास अशोक दापके. सगळे भेटले, सगळा आनंद झाला. नमस्कार, मी रवींद्र शंकरराव मोरे. सगळ्यात प्रथम ग्राउंड लेवल म्हणजे इथे गावावरच्या सर्व मित्रमैत्रिणींना धन्यवाद की त्यांनी कार्यक्रमासाठी एवढं नियोजनबद्ध कार्यक्रम साजरे केला. की कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी काय वगैरे, पण त्या पद्धतीनेच कार्यक्रम झालेला आहे असं सगळ्यांनाच वाटतं आणि खूप छान कार्यक्रम झाला. धन्यवाद. मी गणेश भाऊगिरगिरी. 1997 प्रथमच माझ्या सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणींना मी आज भेटलो. खूप छान आनंद वाटला आणि एक एक्सायटिंग होती मनामध्ये की प्रत्येकांना कधी भेटेल जी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण झाली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे सगळ्यांचे धन्यवाद. मी गजानन संतराम पवार. आज लहानपणाच्या सर्व मित्रांना भेटून खूप आनंद झाला. आज सर्वांची हसी मजा करायला फार चांगला वेळ भेटला आणि सर्व दुकानावर वेळच भेटत नव्हता आणि सर्व लहानपणाचे मित्र
लहान मुलांसारखेच भेटले आणि त्यांच्यावर आज लहान मुलांसारखंच आपण वागलो आणि मी सगळ्यात लहान झालो आज. पण आज ही जरी मला बुट्टा गाजा म्हणतो आजच्यापर्यंत मी उंच चाललोय तरी हिनं वाईट वाटून घेऊ नये. आणि तसेच वनिताचे आणि संतोषचे तर आभार आहेच, त्याचप्रमाणे योगेश सारंगधरचे फार खूप खूप आभार. कारण ह्या ज्या कार्यक्रमाचे त्यांनं जे नियोजन केलं त्या नियोजनाला आज खरंच तोड नाही. आणि त्यांनी जे ही रेकॉर्डिंग वगैरे जी केली ती आयुष्यभर आपल्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे त्याचे परत एकदा आभार, धन्यवाद. नमस्कार, मी वनिता भाऊसाहेब सारंगधर. नमस्कार, मी बिजला कैलास गंगावणे. आजचा दिवस म्हणजे माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण मी समजते. मी संगीता मारुती जाधव. नमस्कार, मी चंद्रकला सुधाकर दापके. आजचा कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर होतं आणि कार्यक्रमही खूप सुंदर पार पडला. आणि असं वाटलं वर्गात जेव्हा बसलो आपण, असं वाटलं आपण खरंच आता दहावीच्या वर्गात बसलो आहे आणि आपण आता शाळा शिकतोय. नमस्कार, मी राजश्री मुरलीधर केवट. आजचा कार्यक्रम म्हणजे खूपच आगळा वेगळा कार्यक्रम होता आणि अस्मरणीय होता. सगळ्यांना लक्षात ठेवण्यासारखा कार्यक्रम झाला आपला आज. अलका शेषराव सोनावणे. मित्र मैत्रिणी भेटून खूप छान वाटलं. आईल्या की संशेजवळ. आज जुन्या मैत्रिणी मित्र भेटल्यावर खूप आनंद झाला आणि वर्गात बसल्यावर असं वाटलं की आपण 16 वर्षाचंच आहे. आणि खो खो खेळलो, संगीत खुर्ची खेळलो. असं वाटलं की आपण लहानच आहे अजून. मी सुवर्णा लक्ष्मण पवार. लहानपणीचे जुना मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि आम्ही ग्राउंडवरचे खूप खेळ खेळलो. मालती अशोकराव तोडकर. राधा साहेबराव पक्षवरे. गेटो गेरचा कार्यक्रम खूपच छान झाला. सगळे मैत्रिणी मित्र सगळे खूप. कौशल्या विष्णू दापके. आणि वर्गात गेल्यावर हा कार्यक्रम इतका छान वाटला. वर्गात गेल्यावर असं वाटतं पाटील सर परत आपल्याला गणित शिकवताय. ती जुनी आठवण तयार झाली होती आणि कार्यक्रम खूपच छान झाला. मी सुनीता नागराव जाधव. काही मित्रमैत्रिणी काही दिवसानंतर भेटल्या. आज खूप छान वाटलं काही दिवसानंतर भेटल्यानंतर आणि कार्यक्रम छान झाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमचा आज जो 10वीचा जो वर्ग होता 1997चा तो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता तो पार पडलेला आहे. बऱ्याच जुन्या आठवणी आम्ही आज परत घेऊन जात आहोत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहणार आहोत. अनेक आठवणी आहेत, त्या शब्दात व्यक्त करणं शक्य नाही, परंतु आमचे जे व्हिडिओ आहेत, सर्व जे कार्यक्रम आहेत ते आपल्या चॅनलला तुम्हाला दिसतील, ते तुम्ही बघा. आज आपण या ठिकाणी बैरगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहोत. 1997मध्ये जे विद्यार्थी होते ते तुम्हाला आता समोर दिसतील. काही विद्यार्थी आता घरी गेले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. मित्रांनो, माझी ओळख आहे, मी योगेश सारंगधर. मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहतो आणि हे सर्व माझे वर्गमित्र आहेत. अनेक वर्षानंतर आज हे मला भेटले, त्यामुळे खूप आनंद होतो आहे. कारण आम्ही 10वीनंतर बाहेर गेलो आणि आज पुन्हा इथे एकत्र आल्यानंतर खरंच एक आनंद होतो आहे. पुन्हा भेटू. धन्यवाद.